दंडवतः। भोगावती प्रांती वामदेवा भूतसृष्टी दाखवणे. सरळ अर्थ आहे. एक दिवस गोसावी वेळचा वेळी भोगावतीशी विजय करीत असती. जात आहेत स्वामी. सैसे आणि कोणी नसे. महाकाळी पूर्वी थडे आश्रयात पिंपळ, महाकालीचं मंदिर आहे, आज तिथं मस्जिद आहे. तिथं त्या थडेला पिंपळ आहे आणि तेथे वामदेव आदीची पिंपळाच्या पालवी अनुष्ठान बैसले असते, करतायत ते अनुष्ठान. पिंपळ का दाखवला येते? पिंपळाच्या ठिकाणी सर्व असतात, भूत प्रेत येऊन बसतात त्या झाडाखाली. गोसावी त्या पिंपळाची पूर्वील पालवी उभी राहिले. आता तुम्हाला पिंपळ दिसेल, पूर्व दिशा दिसेल, तिथे स्वामी पूर्ण श्रीमूर्ती दिसेल. मग त्यांनी उठून आसन घातलं. मग गोसावी आसने उपविष्ट झाले. ते पुढा उभा टाकले आणि गोसावी आरोग्य पुसले. तेही काया प्रणीत करून सांगितले. एक पद्धत आहे ती, काया प्रणीत करणे. महिमभट्टाने प्रथम भेटी काय केलं तर काया. मग गोसावी पुसले आपल्या कैवश. स्वामी विचारतात. ते म्हणतात जी भूतसृष्टी वश आहे म्हणाला. सर्वज्ञ म्हणतात पहा एक दाखवा जी. मग ते वामदेव आहे, ते काही करू शकतात. मग ते नग्न होनी वस्त्र भवंडू आव्हानू लागले. असल कोपिंग बिपिंग घातलेली त्यांची फेडली, किंवा पदर असं धोतर एकच. जसे एखादा जादूगार तो रुमाल केला की कोंबडं, रुमाल केला की फळं, असा रुमाल केला की पैसे पाऊस पडतात. आता पण ती एक जादूच आहे. त्याचा भवंड आव्हानू लागले तर कोणीच नाही. आज स्वामी समोर असल्यामुळे कोणतंच भूत यायला तयार नाही. येतुक्यांनी दैन्य मानले, त्यांचा गर्व गेला. जी ती नाही तिची. गोसावी म्हणतात तर तुम्हाशी कैशी वैश्य, जे जयाशी वैश्य ते त्याच्या बोलवली आहे. वश शब्द आहे, जे ज्याला वश असतं ते येतात बोलवल्यावर. तुम्हाला काय येत नाही? ते येतात जातात, म्हणितले करतात, तर ते का नाही येते? म्हणजे भूतांचं शरीर कशाचं असतं? गीतेमध्ये कसं शरीर सांगितलंय? भूत वायूचं शरीर असतं. वायूचं शरीर म्हणजे काय असतं? पण त्याला एक विशिष्ट आकार असतो आणि ते कोणाच्याही शरीरात प्रवेश करू शकतं, कुठेही. भूत माणसा शरीरात कशातून जातं? हे सगळं निघतं कशातून? दैवासाठीचं भूत कसं लागतं साधूला? असे अनेक प्रश्न तुमच्या समोर पडले पाहिजे, म्हणजे असं नॉलेज पाहिजे. त्या ग्रस्ताला ते भूत का लागतं, ह्या ग्रस्ताला ते का लागतं, असं नॉलेज असतं. सर्वज्ञांना काय सांगायचं असतं. मग एखादं भूत वश करून मी दुसऱ्याला लावू शकतो. ते कोण लावतं?
तो प्रकार वेगळा, हे भूत लावणं हा प्रकार वेगळा. असं नॉलेज पाहिजे माणसाला, सगळं ज्ञान पाहिजे. भूत काढू शकतो म्हणजे काय, एखाद्या शरीरात भूत आहे आणि ते काढायचे, तांत्रिक मांत्रिक भूत काढतात. मग तो असा झिंजा करतो, मग ते भूत निघून जातं. म्हणजे काय होतं, हे तुम्हाला माहिती असलं तर अभ्यास करा, पुस्तकाने असतंय, यूट्यूबला असतंय, अभ्यास करा. तर स्वामी म्हणतात तुमच्या ते वैश आहेत ना वामदेव बाबा, मग त्यांना बोलवा, त्यांना पाठवून द्या, आम्हाशी बोलायचं. ते दैन्य पचावलेले, त्यांना अपमान वाटतो, तर दररोज भूतांशी बोलायचे. ते म्हणतात जी ते तैसेची, परी ते कोल्हापुरा गेली, एक शंभूशी ओळगू गेली, एके मातापुरा गेली. आता हा जो विषय आहे हा बी फार मोठा निरूपणाचा विषय आहे. कोल्हापूरला एक गेले, एक शंभू महादेवाला ओळखायला गेले, एक मातापुराला गेले, दत्तात्रय प्रभू. तुमच्या विचार कक्षाच्या बाहेरचा आहे विषय सगळा. आणखीन हा शब्द आणखीन बऱ्याच लोकांना कळाला नाही. सर्वज्ञ म्हणतात आपण्या वैश्यती बोलवल्या कैशनी, ती मग सर्वज्ञ म्हणतात तर इथून बोलावी जर तू दाखवू, ते हो काळजी, ते म्हणतं दाखवा. मग स्वामी गोसावी फुटियाचेनी पालवे करोनी ऐसे बोलाविले. बोलावं स्वामी, पालवायसा मध्य धरवणी, चामरवत सव्य भवंडीला, आणि येऊ लागली. पाहिली त्याशी जे वैश्य ती आली, मग त्या दृष्टी ती आली, श्रुते ती आली. हा भूताचाच प्रकार असतो. तुम्हाला स्वामी बोलवायला आले पाहिजेत, ही येतील सगळे. न तुमच्या वैचारिक कक्षेच्या पलीकडे चाललेल्या आहेत तुम्ही जोपर्यंत देवाचं होत नाहीत पूर्णत्वाने, तुम्हाला ह्याच्यावर भाष्य करता येणार नाही. हे टाइमपास आहे जिंदगीचा. स्वामी म्हणतात बघा, आले 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 आले, स्वामींनी बोलवले, ते बघू लागले. ऐशाचे थोय समूह पृथकाकारे, आपापले गणेशी पावली. आकाश आणि पृथ्वी असे व्याप्त झाले. आकाश भरलं, सगळं पृथ्वी भूतांनी भरली, असे स्वामी आहेत. ऐशे प्रशस्ते आणि सात्विके, एके राजसे रजसह वर्तमाने, तामसे ते तमसह वर्तमाने, सात्विके ते सत्वाच्या वर्तमानात अवतरलेले आहेत. आता हे सहवर्तमान कीन, राजभूत काय कीन, तामस काय की, हे सगळं गुगलला विचारा, पाहून. आजूबाजूला आपल्या तेच असतो प्रकार. ती भूत बघू लागले ते. मग एक नसुद्धी शिसाळे, एक नसुदी धडे, नुसते मुंडकेच मुंडके, नुसते धडक धडक, एकाचे रगत वाटी असे डोळे, नुसते डोळे डोळे, एकाचे गंगा येसने रक्तांबर डोळे, हे साधे डोळे नाही. गुंजावर्ण सूर्याच्या चक्रा समान नेत्र भूतांचे, बांबर झाटी रक्तवर्ण, माथाच्या जटई भूमीशी संघटन करीती गोळा झालेल्या जटेतून भूत, ते जटात अशा झालेल्या त्या भूतांच्या. हाती त्रिशूळ
डोर, हस्ती व्याघ्र सिंहाची करवळे, इथं शब्द आलाय बघा. हस्ती आणि व्याघ्र आणि सिंहांची करवळे आहेत हातामध्ये, कवट, त्याच्यावरच करणे जादूटोणा करतात. घुबडाची कोणी करतात. अशुद्धाच्या उटी, अशुद्धाचे टिळे, त्या अंगाला भूताच्या अंगाला रक्ताची उटी लावलेली आहे, रक्ताचा टिळा केलेला आहे. आणि अस्थि चूर्णाच्या अक्षदा, हाडांचं चूर्ण करून अक्षदा लावलेली, भस्म, एके खांकाळे, एके वेताळे. वेताळाची कथा आपण ऐकतो बघा आपण. एका एक आवाळू आकाशी, एक पातळी. एकाचा आकाशा उंच, एक पातळातून दिसतंय वर यायले, एक खाली चाललंय. एक ब्रह्मांड गिळील, ऐसे विक्राळ वंकटा दाड, ती दाड अशी आव असलेली आहे. आणि ती खाये गिळे करती, आवाळवे चाटीती, ऐशी पसरल्या मुखाची, नाना परीची, ऐसे अवघे भयंकर देखिले. वामदेवा ते भक्षू पहाती, ऐसे ते करू लागले, बघू लागले. वामदेव आता भिवू लागले. मग काकुलती स्वामींच्या आणि बाबा पास, आणि ते येऊन पाठीशी रिगाले, लपले ते स्वामींच्या पाठीला. जी जी अपरिहरी जो, म्हणून गोसाव्याच्या फुट्याच्या पदरा पिळा सुदला. स्वामींच्या श्रीचरणा झोबिन्नले. मग गोसावी फुट्याचा पालवायचा अपसव्ययी भवंडीला. तुम्हाला जर भूत लागला असेल तर हे आठवा, भूत पळून जाईल तुमचं. तो पालव तुम्हाला दिसला पाहिजे, पण अपसव्य आणि सव्य भवंत आला पाहिजे. ही मूर्ती तेवढी पावर पाहिजे तुम्हाला, तेवढं ध्यान तुमचं झालं पाहिजे त्या लेवलवर. आणि स्वामी तशा रूपाने, त्या आवेशाने, मनोधर्माने, तुमच्या लीळास्मरणाने प्रगट होतील स्वामी, त्याच मनोधर्माने, आणि तुम्हाला पाहिजे ते कार्य करून जातील. भूत काढणं काय असं फार मोठं काम नसतं साधूला. ते तिकडला मंत्र आठवतात, तुम्ही आपला लीळा आठवा. नाही जे कुणी आला तसाच अर्थवंत, कोणाचे काढत बसायचे नाही. आला अर्थवंत तसा लेवलचा तर त्याला बसून लीळा आठवा, निघून जाईल ते. पालव धरा स्वामींचा, आग्रह करा, आणि अनुकरणे मागू ते पाठवले स्वामींनी त्या पालवाच्या रूपाने. फुट्याचा पालव, प्रसाद वंदनात बी फुटा आहे ना, त्या फुट्याचा पालव तुम्ही धरा. मग ती निघाली, ती सगळी सृष्टी दाखवली स्वामींनी. सृष्टीपर्यंत भूत आहेत आजूबाजूला, ज्याला त्याच्या नजरेत दिसतील तेवढे, वर तेवढेच. म्हणजे अरे काय भानगड आहे. सर्वांनी सांगितलं बाय या तुम्ही आता. तर स्वामी आहेत ते, निघा म्हणाले आपापल्या ठिकाणी. मग कोणी शंभूला गेले, कोणी कैलासात गेले, कोणी कुठं गेले, कोणी कुठं चालले आपापल्या ठिकाणी, कोणी अंतराळात गेले, कोणी स्वर्गात गेले. स्वर्गात तर 33 कोटींची गर्दी ना. एका देवतेची किती किती भूत असते, माणसं झालेली, भूत येऊन गेलेले. भूत येऊन कोण जातो, मग ते किती असतील. परवा दिवशी ते एकाच कुटुंबातले 9 लोक आम्ही ती वीर पाहिलेली आहे. ते दिंडोरी आपले उपदेश आहेत बाजूला, तिकडून सप्तशृंगी गडायचे. तिथून ते आले, दिंडोरीला आले, समोर रोड, नाशिकला यायचं मुक्कामाला हॉटेलात.
त्या रोडच्या बाजूला विहीर आहे अशी. तर ते विहिरीजवळ भूत उभा राहिलं. ड्रायव्हरला असं असं केलं, ते ड्रायव्हरनं सर्व गाडी ती विहिरीत घातली. 9च्या 9 मेलेले. असं आहे ते. मग मुख्यमंत्री गेले, पालकमंत्री गेले भेटायला, पैसे दिले 5-5 लाख रुपये काल. मग पैसे द्यायचे कोणाला? कुटुंबात कोणच शिल्लक नाही ना. वंश सगळे गेले, लहान लेकरं होते 4. द्यायचे कुणाला पैसे? ते ज्याची विहीर होती त्या मालकानं सांगितलं की माझ्या विहिरीत भूत आहे, आणि ते त्याला वाटेल तेव्हा ते गाडीच खाऊन टाकतं सरळ. मग ट्रेन आणली, अर्ध्या तासात ती मेले निघाली. तशी भूतं असतात, तुमच्या आजूबाजूला असतात. म्हणून तुम्ही सदैव देवाच्या लीळेत, मूर्तीत, स्मरणात, स्थानात, प्रसादात तुम्ही असलं पाहिजे. तर तुमच्यात तो असलं पाहिजे. 2च प्रकार आहेत देवदेव करणे. तुम्ही त्यांच्यात जा, नाही तर त्यांना बोला अंतःकरणात, टप्प्याटप्प्याने, आहे की नाही. पण आता सगळं नको वाटतं, त्यात वेळच नाही कोणाला, गरज पण नाही, वेळ पण नाही. की ज्याच्यासाठी करायचं होतं ते देवाने दिलेलं आहे असं आपणाला वाटतं. काय 2 टाइम जेवण पाहिजे, आश्रा दिला, तेवढ्यापुरते स्वामी नाही ना. पण ती समज अशी झाली आपली, आणि आपण थांबलो. भला मोठा वेळ आयुष्याचा असा संग्रहावृत्तीमध्ये जातो, आहे की नाही. आपला विचार करा. आज नाही विचार केला तर काळ काय माफ करणार, आहे की नाही. बारीक विचार करा, काय चाललंय काय नेमकं, आहे की नाही. त्यागाचा आश्रय आहे आपला, त्यागवृत्ती आहे, तर दिसतंय काय आणि आहे काय. शहाण्याने बघावं आणि गप बसावं, आणि देव आपला. देवप्राप्तीची तळमळ नाही ना. सत्य आहे, सत्य ऐकून घ्यावं लागते. पटलं पटलं, नाही पटलं तर धर्माचं लेवल लावा, तुम्ही कशाचं बी लेवल लावत राहा. प्रकार काय नेमका आहे हा एक गोंधळाचा विषय. त्याच्यामध्ये आयुष्य जातात. मग हे भूतन ते कसं काय शक्य आहे. स्वामींनी ते पाठवले, त्याने ते बघितले जाताना बी. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणून अरे सगळेच चालले स्वामींना पाया पडू पडू, एक बी मला पाया पडत नाही अरे. स्वामी म्हणतात, तुम्हा भूतसृष्टी वशकी येतो की अशी भिहाली येते. पाणी यजमान, तरी तुम्ही कैसे म्हणा भूतसृष्टी मदवश. दार लावून घ्या ना, सोपी गोष्ट आहे. आणि एक महद्भूत सृष्टी दृष्टी असते. आता एक भूत असतात आणि एक महद्भूते असतात. आता मस्त आवडत आहे कशा शब्दाने सांगून. तुम्ही थोडा अभ्यास करा. हे महद्भूते काय असतात, भूतातली महद्भूते असतात. साहेब म्हणाले तर तुम्हाला भूते दाखवली, आता आमच्या जवळ म्हणाले महद भूते आहेत, जे सृष्टे दृष्टे असतात. आणि ती जर तुम्हाला दाखवू का म्हणाले, आता बघायचंय काय, ते उगेच राहिले, घाबरले ते उत्तर न देतील. दाखवू का तुम्हाला, आता हे या सृष्टीतले आहेत. आता दुसऱ्या सृष्टीचे तुम्हाला दाखवायची बाकीच आहे, पण या सृष्टीतले आणखी महद्भूते आहेत. आणखी सृष्टीतले अनेक वेगळे भूत आहेत. दाखवायचे काय, गेलं ते. सर्वज्ञ म्हणतात, आता हे बिडाला जाईल. हो काळजी, म्हणून श्री चरणावरी माता ठेविला. आणि मग स्वामी आपल्या बिडाराला विजय केले. असं सर्वज्ञांच्या जवळ भूत आहेत, म्हणून आपल्या स्थानाजवळ भूत. स्थानापतीत काय,
माया कृपा. कृपा म्हणजे काय? कृपा काय आहे? ईश्वरीची शक्ती. शक्तींच्या पाया पडतात का? देवाला ठेवलेली ना, मग कृपेला पाया पडायचं का? मंडळ पूर्ण केली. मग पडा मग, ठीक आहे. तुमची प्रति जशी असेल तसं. तिला थोडी ना पाय पडतो आपण, देवाच्या दारात. म्हणजे तर काय आहे देवात? मंडळ पूर्ण करण्यासाठी देवाने ठेवलेली. काय तुम्ही कोणाला दंडवत करता? मायाला तर करत नाही. ओटे गोटे अधिकृत नमस्कार नाही की. ते विधी लिहिलाय स्वामीने. मग स्वामींना ते सांगता काय तुम्ही? बघा चक्रधर स्वामी, ओटे ओटे आधी करून तुम्हाला नमस्कार नाही असं तुम्ही सांगितलंय असं म्हणता का तुम्ही देवाला? देवाला सांगितलं म्हणून करते ना. ती आज्ञा सांगता का देवाची रिटर्न देवाला? तुम्ही सांगितलं बरं का असं, हां हे घ्या ओट्याला, ओटे नमस्कार. कल्पना करा की तुम्ही किती चुकीचं वागताय का खरं वागताय. आणखी तुम्हाला ते ज्ञान नाही आहे. तो भ्रम आहे. तुम्हाला जे आता ज्ञान आहे ना ते अल्पभ्रम आहे. तो कृपाशक्तीच माझा दंडवत म्हणतात. बघतो आम्ही तिथे माय कृपाशक्तीला दंडवत. मग काय कृपाशक्तीला दंडवत करतात काय? असो, तुमच्या श्रद्धा भंग होती. नको सांगायला नको. हे तर हे ऑनलाईन चालू आहे ना, सांगता येत नाही ते. ईश्वराच्या शक्तींना तुम्ही नमस्कार करता का? चला, तर अशा प्रकारे ते बिढारा बिजे केले. मग तय लागोनी वामदेव यांची जी बुद्धी आहे ती थोर बुद्धी आली, विशेष प्रतीती आली, अपार भाव आला. आणि मग ते ह्याच्यातून तरी असं घडावं तुम्हाला. नित्यरात्री कांबळ्याचे कोणते घालून दर्शना येते. कसे येतात ते? नित्यरात्री कांबळ्याचे कोणते. हे भाऊ चूक झाली ना. कांबळ्याचं कोणतं म्हणजे काय? कांबळ कशाला म्हणतात? चल ठीक आहे, जे तुम्हाला समजायचं. बोलणार तर मी पुढं सांगण्याचं बोलणार आहे. मी ठरवलेलं आहे. आता तुम्हाला मन दुखल्या जातं. चरित्र असे कांबळे घालून आलेले आहेत. कांबळ्याची बंदी घाल्यानंतर पांबळे येते. ते कांबळ म्हणजे काय? असं तर ते असे स्वतःची प्रतिष्ठा अस्तित्व झाकण्यासाठी कांबळ्यांची कोंबते घालून ते रात्रीला यायचे. म्हणजे 9-10च्या नंतर यायचे बिचारे. त्यांना येण्याचा काय उद्देश माहीत नाही, पण ते येताना मात्र पाने पोफळ घेऊन विडा घेऊन दर्शनाला यायचे, दंडवत करायचे, श्रीचरणा लागायचे. कवडाड बैसती. कोणी बैसा पाहिजे म्हणून. प्रसाद बैसांचे गुरु आहेत ना. गुरुभाऊ. असा पैवर्ती धर्मातला असा प्रकार नाही आहे बरं का. तुमच्याकडे जे चरित्र आले आणि जे आपण अभ्यासतो ते अपूर्णच आहे. स्मृदाबाईचा पैवर्तीच्या आचार्य आहे ना. मग पैवर्ती धर्मामध्ये हा भूताचा काय संबंधच नाही ना. त्याला काय जवळ करेल ते स्मृदाबाईशी वामदेवाला. हा वामदेव वेगळा असे चरित्राचं चिंतनच झालेलं नाही आपल्या पंथात. आणखी असं सखोल 12 महिन्याचे पाठ हे काय. मग आपण कोणचा अन्वय लावून राहिलो? बाईसा, स्मृदाबाईसा. त्यांचे गुरुभाऊ आहेत. आणि पुढे चरित्रामध्ये ते आता त्यांना बहिणीजवळ यायला काय हरकत आहे, पण त्यांना तिथं अपमान वाटतंय म्हणून ते बाजूला बसलेले आहेत. तिथं बसून प्रसाद घेत आहे. मग बायसांना दिसत नाही का?
वगैरे. चल, हे तर्क नको. सोपं सोपं हवाय असं पटकन वाचली, पटकन संपली, सटकन निघाले. आपल्याला इथं स्वामींच्या कशाबद्दल काय असं वाटलंच नाही कधी. आपण याचे वाटे की बाई वाटलंच नाही कधी, आणि वाटणार पण नाही इथून पुढच्या काळात. आहे तेच अभ्यास करायला वेळ नाही कोणाला. वाटण्याचा काय संबंध नाही. आता काय नाही, काळ बदलला, रूप बदललं. हे वामदेव असे नित्य करायचे, ते नित्य रात्री यायचे आणि नमस्कार करून जाती. एक वेळ उत्तरार्धी गणपत मठी तयाशी गेलिया, भक्तिजनी गोसाव्या ते पुसले. हे बघ, इथे या चरित्रावाल्याने घेतला अंदाज. त्याने बरोबर उत्तरार्धात विचारतात भक्तिजन, जी जी हे नीच ह्या वेळेला का येतात? सर्वज्ञ म्हणतात, आपल्या शिष्या ते चोरून येती. शिष्याला चोरून येतात नाही, शिष्याला नाही, बाकीचे लोक मला बघू नये वगैरे वगैरे चोरून येतात. तर अशा प्रकारे वामदेवांची ही भूतसृष्टी वश झालेली आहे. दंड